आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळ व उडदाच्या डाळीचे आप्पे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतलेली आहे आणि 1 ग्लासपेक्षा कमी उडदाची डाळ घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला यांना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे पाणी टाकून हे छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे। धुवून झाल्यानंतर आपल्याला हा पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे आणखीन 2दा धुवून घ्यायचं आहे। बघू शकता आपण 3दा हे धुवून घेतलेलं होतं आणि आता आपण याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून हे 6 ते 7 तासांसाठी भिजवत ठेवूया। 7 तासानंतर बघू शकता हे डाळ व तांदूळ छान असे भिजलेले आहेत। आता आपल्याला यांचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। सर्वात आधी आपण हा पाणी काढून घेऊया। पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण यांचा पेस्ट तयार करून घेऊया। थोडं थोडं करून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। पेस्ट तयार करताना एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकायचं आहे। म्हणजे नाश्त्याच्या चमच्याने तुम्ही 2 ते 3 चमच पाणी टाकू शकता। आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे एकदम जाडसरही नाही आणि एकदम पातळही नाही, मीडियम पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच प्रकारे आपण सर्व तांदूळ डाळीचे पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता या सर्वाचा पेस्ट तयार करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व पेस्ट तयार करून झालेला आहे। तांदूळ व डाळीचा छान असा बेटर तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी। 8-9 तासासाठी झाकून ठेवू शकता तुम्ही। आणि 8-9 तासानंतर बघू शकता हा बेटर छान असा तयार झालेला आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दही वगैरे टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे। आणि त्यानंतर आता मी याच्यामध्ये कांदे, टमाटर, मी इथे 2 कांदे 2 टमाटर छान असे बारीक कापून घेतलेले होते। त्याचबरोबर 6-7 मिरच्या छान बारीक कापून घेतलेल्या होत्या आणि थोडा कोथिंबीर कापून घेतलेला होता। तो सर्व आपण इथे टाकलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे 1 चम्मच आणखीन थोडासा मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे आपल्याला छान असं परतून याला मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे आप्पे बनवून घ्यायचे आहेत। तर मी इथे आप्पे पॅन ठेवलेली आहे। आता आपल्याला या आप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे मी ब्रशच्या मदतीने छान तेल लावून घेत आहे। सर्व पॅनला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण जो बेटर तयार करून घेतलेला आहे तो बेटर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरतीच बनवायचं आहे आपल्याला हे, एकदम फुल गॅसवरती नाही करायचं आहे। कारण फुल गॅसवरती केला तर ते एकदम जळून जातात आणि आतमधून कच्चेच राहतात। म्हणून मीडियम ते स्लो गॅसवरच आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचं आहे। म्हणजे ते एकदम जळणार नाही आणि आतमधून पण छान असे शिजणार आणि छान असे फ्लफी बनणार। आता सर्व पॅनमध्ये आपल्याला हा बेटर टाकून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे बेटर टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता म्हणजे 3-4 मिनिटानंतर बघू शकता हे आप्पे छान असे शिजलेले आहेत। आता आपण यांना पलटून घेऊया। बघू शकता एका बाजूने छान असे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण यांना पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं क्रिस्पी होऊ देऊया। हे आप्पे छान असे क्रिस्पी बनतात आणि आतमधून सॉफ्ट बनतात। आणि बघू शकता तुम्हाला दिसतच असेल किती छान असे फुगलेले आहेत। आता आपण यांना झाकून ठेवूया आणि दुसऱ्या साईडने पण छान असं क्रिस्पी होऊ देऊया। 2-3 मिनिटानंतर बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान असे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता किती बघायला छान असे दिसतात। एकदम परफेक्ट आप्पे बनलेले आहेत। एकदम छान असे स्पंची बनलेले आहेत। बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून छान सॉफ्ट बनलेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान असा लुक आलेला आहे। आणि बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते हे आप्पे। बघू शकता किती छान असं आतमधून सॉफ्ट झालेलं आहे आणि स्पंची झालेला आहे आणि बाहेरून पण छान क्रिस्पी झालेला आहे। आता याच प्रकारे आपण सर्व आप्पे बनवून घेऊया। सर्व आप्पे बनवून झालेले आहेत आणि मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। बघू शकता किती छान असे क्रिस्पी आपले आप्पे तयार झालेले आहेत।
आणि आप्याबरोबर मी इथे सांबार बनवलेली आहे। सांबारची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार। एकदा तरी हे आप्पे नक्की बनवून बघा, खूपच चविष्ट बनतात। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।